हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार. बोला. पीएम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते, त्याबद्दल माहिती हवी होती. हो, नक्कीच विचारू शकता. पीएम किसान योजनेचा हप्ता नक्की कधी येणार आहे? हो, तर तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय. कारण आता आपल्याला पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे आणि आपण जर मागचा विचार केला पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची, तर तो हप्ता आपल्याला 24 फेब्रुवारी रोजी भेटला आणि तो हप्ता भेटल्यानंतर आता अवघ्या 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि हा हप्ता जो आहे पीएम किसानचा 20वा हप्ता, तर तो जून महिन्याच्या एंडिंग पर्यंतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर व्हायला हवाच होता, परंतु तो जमा झाला नाही आणि आता चालू आहे जुलै महिना. जुलै महिन्याचा सुद्धा पहिला आठवडा चालू आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की नक्की पीएमचा हप्ता केव्हा जमा होणार. तर मग आता जून महिन्यामध्ये जमा व्हायला हवा होता, परंतु तो झाला नाही. यामध्ये काही आता राज्य शासनाकडनं काही चुका झाल्या असतील, म्हणजे राज्य शासनाने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का पाठवला नाही, हा प्रश्न याचं उत्तर तर राज्य सरकारच देऊ शकतं. परंतु आपण एवढंच सांगू शकतो की काही तांत्रिक अडचणींमुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही, परंतु आता तो जुलै महिन्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो. हो हो हो. आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावी लागणार आहे? तर नक्कीच पीएम किसानचा 20वा हप्ता जर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये काहीही अडचण न येता जमा करावयाचा असेल, तर त्यांना महत्त्वाची 4 कामे करायची आहे. तर यापूर्वी आपल्याला म्हणजे 2025 अगोदर आपण ज्या काही हप्त्यांचा लाभ घेतला पीएमच्या 19 हप्त्यांचा, त्यामध्ये आपल्याला फक्त 3 महत्त्वाची कामे करावी लागत होती. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे शेतकरी बांधवांनी आपली ई-केवायसी कंप्लीट करणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर दुसरं काम होतं लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम नो असेल तर तो त्यांना येस करणं आवश्यक होतं. त्यानंतर त्यांचं आधार हे बँकेला लिंक असणं सुद्धा अनिवार्य असायचं. परंतु या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आता जो काही पीएम किसानच्या 20व्या हप्त्यापासून पुढील आपल्याला सर्व हप्ते भेटणार आहे, त्यामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वाचं ऑप्शन ऍड केलेलं आहे. ते म्हणजे शेतकरी बांधवांना आपलं फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे. तर फार्मर आयडी कार्ड म्हणजे काही शेतकऱ्यांना याबद्दलची अद्याप सुद्धा माहिती नाहीये की फार्मर आयडी कार्ड म्हणजे नेमकं काय. तर त्या शेतकरी बांधवांना सांगू शकते की तुम्ही जसे भारताचे रहिवासी आहात हे तुमचं आधार कार्ड दर्शवतं, म्हणजे आधार कार्डवरून तुमची ओळख पडते. त्याच पद्धतीने फार्मर आयडी कार्डमुळे तुम्ही एक शेतकरी आहात अशी तुमची ओळख पटणार आहे. आणि ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत कुठलेही ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला आधार कार्डचा नंबर हा आवश्यक असायचा. त्याच पद्धतीने आता कुठल्याही शेतकरी बांधवाला कुठल्याही योजनेसाठी जर फॉर्म भरायचा असेल 2025 पासून पुढे, तर त्यांना फार्मर आयडी कार्डवरील जो नंबर आहे तर तो नंबर अनिवार्य असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त पीएम किसानच्या 20व्या हप्त्याकडेच लक्ष द्यायचं नाहीये की आम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर आम्हाला 20वा हप्ता भेटणार नाही, एवढ्यावरतीच थांबायचं नाहीये. तर पीएम किसान असेल, त्यानंतर नमो शेतकरी असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, कुठलीही सरकारी योजना असू द्या, तर त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 2025 पासून पुढे नेहमी तुम्हाला फार्मर आयडी कार्डचा नंबर हा अनिवार्य असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना आता इथून मागे 3 कामे करावी लागायची, तर आता त्यांना 4 कामे ही कंप्लीट करावी लागणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे फार्मर आयडी कार्ड, ई-केवायसी कंप्लीट करणं, लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे. कारण ना सरकारी योजनेचा कुठलेही पैसे जर आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे असतील तर आपल्याला आपलं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढील काही प्रश्न. पीएम किसानचा 20वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आम्हाला? तर आता पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची जर आपण म्हणजे तारीख सांगायची ठरली तर यामध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती आपल्याला कृषी विभागाकडून सुद्धा मिळालेली नाही. परंतु आपण मागील हप्त्यांचा जर विचार केला तर त्या हप्त्यांच्या विचारानंतर जुलै महिन्यामध्ये आता हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो. आता शेतकरी बांधव असे म्हणतील की या अगोदर तुम्ही असंही सांगितलं
सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता हा जमा होणार आहे, परंतु तो जमा झाला नाही. तर शेतकरी बांधवांना हेच सांगू इच्छिते की आपण जो अंदाज देत असतो, म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावरती जे काही न्यूज बातम्या देतात, तर ते एक अंदाजावरती देत असतात. ज्यावेळेस शासन निर्णय म्हणजे GR हा निर्गमित होतो, त्यावेळेस आपण फिक्स तारीख देत असतो, परंतु तोपर्यंत आपण अंदाज घेत असतो. कारण पीएमचा 19वा हप्ता आपल्याला भेटला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि हे जे हप्ते भेटतात तर हे प्रत्येकी 4 महिन्यानंतर भेटतात. म्हणजे फेब्रुवारी महिन्यानंतर 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. त्यामुळे हा हप्ता आपल्याला जूनच्या शेवटीच भेटायला हवा होता, परंतु तो सरकारने निर्गमित केला नाही किंवा सरकारने वितरित केला नाही. आणि मग आता सरकारला हा जुलै महिन्यामध्ये तो हप्ता नक्कीच वितरित करावाच लागेल. त्यामुळे शेतकरी बांधवांना एवढंच सांगू शकते की अद्याप मात्र सरकारकडनं किंवा कृषी विभागाकडून पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबद्दलची अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही. परंतु एकंदरीत जी माहिती समोर येते त्यानुसार जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता हा नक्कीच जमा होऊ शकतो. आणि पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमोचा हप्ता पण भेटणार आहे का? तर नक्कीच आता शेतकरी बांधव जसे की पीएम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुद्धा हप्त्याची 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. आणि मग आता पीएमचा हप्ता जसं की आपल्याला 4 महिन्यांपूर्वी भेटलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला नमोचा हप्ता भेटून सुद्धा 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि आता जर आपण पाहिलं, मे महिन्यामध्ये जी शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, त्यानंतर जून महिन्यामधील शेतकरी बांधवांच्या पेरणीचा खर्च आणि ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या, तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार आता शेतकरी बांधवांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे म्हणजे पीएम किसानचे 2,000 प्लस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण आता आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये येऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. तर नक्कीच अजून काही प्रश्न आहेत का? नाही, आता खूप छान माहिती दिली ताई. धन्यवाद. धन्यवाद.